चा अभ्यास करत असताना रिसोर्सेसची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहते आणि याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे राहतात ते म्हणजे NCERT, कारण तिथूनच तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायला मिळते. तर मग अशा वेळेस आपल्या माइंडमध्ये वेगवेगळे प्रश्न येतात, जसं की आपल्याला माहिती आहे प्रत्येक विषयासाठी 6वी ते 12वी पासूनचे NCERT उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. तर मग अशा वेळेस आपण सर्वच्या सर्व NCERT खरेदी केले पाहिजेत का, किंवा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर तेव्हा आपण सर्वच्या सर्व प्रत्येक विषयाचे NCERTचं वाचन केलं पाहिजे का आणि तेवढा टाइम त्याच्यावरती दिला पाहिजे का. तर असे वेगवेगळे प्रश्न आपल्या माइंडमध्ये निर्माण होतात. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं NCERTच त्यांचे म्हणजे अगदी 6-6 किंवा 7-7 महिने वाचन करून होत नाही म्हणजे ठीक आहे. तर इतका जास्त टाइम NCERT मध्ये सुद्धा जाऊ शकतो. जर तुम्ही 1 वर्षासाठीचा टाइम पिरियड ठेवला असेल आणि तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्ट देण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 वर्ष आहे, तर अशा वेळेस तुम्हाला मग NCERT वाचायचे असतात, रेफरन्स बुक असतात, देन आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस करायचं असतं, MCQs सॉल्व्ह करायचे असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते प्रत्येक विषय अंडरस्टँड करायचा असतो आणि त्याच्यानंतर मग ह्या सर्व गोष्टी होतात. ठीक आहे. तर मग अशा वेळेस NCERT एक आपण स्पेसिफिक NCERT वाचूनच फक्त तो आपण 90% पार्ट प्रत्येक विषयाचा कव्हर कसा करता येईल आणि आपला टाइम कसा वाचवता येईल, तर हाच माझा प्रयत्न या व्हिडिओमध्ये राहील. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला काही प्रत्येक विषयाचे NCERT स्पेशल NCERT तुम्हाला सजेस्ट करेल आणि मला असं वाटतं की जर ते तुम्ही वाचले तर तुमचा अगदीच प्रत्येक विषयाचा 90% सिलेबस जो आहे तो कव्हर होईल, याची मी शाश्वती देईल. ठीक आहे. तर सर्वात पहिलं मी हिस्ट्रीसाठीचे NCERT सजेस्ट करेल. तर हिस्ट्रीमध्ये एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न इंडिया हिस्ट्रीसाठी क्लास 11 आणि 12चे NCERT आहेत. हे ओल्ड NCERT आहेत. ठीक आहे. आणि वर्ल्ड हिस्ट्रीसाठी लक्षात घ्या 9th, 10th आणि 11 क्लासचे NCERT आहेत. हे करंट NCERT आहेत, म्हणजे सध्याचे NCERT आहेत. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की 3 NCERT आहेत जे एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न हिस्ट्रीचे, ते काय आहेत, ओल्ड NCERT आहेत हिस्ट्रीचे. आणि सध्या करंटचे NCERT जे आहेत वर्ल्ड हिस्ट्रीचे हे 9वी, 10वी आणि 11वी 11वी क्लासचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही 11 आणि 12th क्लासचे NCERT वाचू शकता. देन पॉलिटीसाठी अगेन तुम्ही 11 आणि 12th क्लासचे वाचू शकता. जॉग्राफीसाठी सुद्धा तुम्ही 11 आणि 12th क्लासचे NCERT वाचू शकता. नेक्स्ट सायन्ससाठी 9th, 10th आणि 12th क्लासचे NCERT वाचू शकता. इथे लक्षात घ्या जे 12th क्लासचे NCERT आहेत तर ते तुम्ही पूर्णच्या पूर्ण वाचायची गरज नाही आहे. तर इथे तुम्ही फक्त त्याचा 9th आणि 10th चॅप्टर जो आहे तो फक्त वाचायची इथे गरज आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे तर सोशोलॉजी. ठीक आहे. तर इंडियन सोसायटीचा पार्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही जे 12th क्लासचे NCERT आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट तुमचा इंडियन सोसायटीचा पार्ट हा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर लक्षात घ्या हे काही प्रत्येक विषयाचे प्रत्येक क्लासचे NCERT मी तुम्हाला इथे सजेस्ट केलेले आहेत. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा 90% पार्ट हा कव्हर होऊन जाईल. लक्षात घ्या काय होतं की फॉर एक्झाम्पल जॉग्राफी आहे. आता जॉग्राफीच्या 6 to 8 क्लासमध्ये जो पार्ट कव्हर आहे जॉग्राफीचा, ठीक आहे, तर तोच सेम पार्ट तुम्हाला 9th आणि 12th क्लासचे NCERT मिळेल. सेम पार्ट तुम्हाला 11 आणि 12th क्लासच्या NCERT मध्ये मिळेल. मग इथे तुमचं काय होतं की रिपिटेशन होतं. ठीक आहे ना. तीच कॉन्सेप्ट असते, ती फक्त 9वी, 10वी किंवा 11वी, 12वीच्या NCERT मध्ये डीप दिलेली असते. ठीक आहे. सो हे अंडरस्टँडिंगवरती डिपेंड आहे. तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं समजण्याचं, त्या गोष्टीला समजून घेण्याचं पॉवर किती आहे याच्यावरती डिपेंड करेल की तुम्ही कोणत्या क्लासच्या NCERT पासून सुरुवात करणार आहात. ठीक आहे. जर तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे, तुम्हाला समजत आहे चांगलं, तर तुम्ही अगदीच मी म्हणेल की 9वी, 10वी किंवा 11वी, 12वीच्या NCERT पासून सुरुवात करा. टाइम वाचेल तुमचा. मात्र जर ते NCERT वाचून तुम्हाला जर कॉन्सेप्ट समजत नाही आहे तर तुम्ही अगदीच मी म्हणेल की मग 6वी पासूनची NCERT वाचन करायला सुरुवात करू शकता. थँक्यू.